नमस्कार मित्रांनो, आज आपला आहे दुबई फ्रेम। आमचे काका पुढेकडे चाललेले आहेत फोटोशूट करण्यामागे। त्यांना मोह आवरला नाही आहे जो आपण पाहायला चाललो आहोत दुबई फ्रेम। आज दुबई फ्रेमची आपली टूर आहे आणि या दुबई फ्रेम आपण दुपारपर्यंत दुबई फ्रेम करून पुढे जाणार आहोत। तर आता गरमी आहे, आपण आलेलो आहोत दुबई फ्रेमच्या खाली। तिकीट वगैरे दाखवलेलं आहे। हा मटेरियल काय माहिती नाही आहे, बघा हे सगळं बघतायत। पण दुबई फ्रेम बाहेरून अशी दिसते, खूप सुंदर दिसते आणि सर्व प्रोसेस पुढे करून आम्ही इकडे गाईड केलेला आहे। तो गाईड पण आमच्या सोबतच आहे। आता पुढे जाऊन आपण गाईडचं जे सांगेल तसं आपण पुढे जाणार आहोत। ही आता केलेली आहे एंट्री। तर आम्हाला गाईडने सांगितलं की तुम्ही सर्व एकच ग्रुप राहा, एकत्र राहा, म्हणून आम्ही दुसऱ्यांना पुढे जाऊन दिलं आणि आता ही केलेली आम्ही एंट्री। हे आहेत राजांचा फोटो, इकडचे दुबईचे राजा आहेत त्यांचा फोटो। आणि हे जे आपण स्क्रीनवर पाहत आहे, हे जे स्क्रीनवर आहे ते आहे दुबई कशी होती, काय काय केलं दुबईने पुढे जाण्यासाठी, हे सर्व त्याच्यामध्ये दिसतं। जसं की पहिला दुबईमध्ये त्यांचं जेटी होती, तशी जेटी दाखवलेली आहे। याच्यातूनच ते डेव्हलप होत दुबई आज खूप मोठी झाली आहे। दुबई ओल्ड दुबई ही अशी होती, ह्या प्रकारे त्यांचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे। हे तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या मार्फत। आणि दुबईमध्ये लोक काय काम करायची हे देखील ह्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे। जसं आता याच्यामध्ये चरखा चालत आहे आणि बरेच असे काही बिझनेस आहेत ते दुबईमध्ये केले जात होते जुन्यामध्ये, तर ते तुम्हाला दाखवलं जातं आहे। हे बघा दुबईचं स्ट्रक्चर कसं वेगळ्या प्रकारचं आहे, तिथली वाळू वेगळी असल्यामुळे त्या प्रकारे स्ट्रक्चर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे। हे जुन्या वस्तू दुबईमधल्या तुम्ही पाहू शकताय। असं दुबईमध्ये घडत आज टॉलेस्ट बिल्डिंग्स, टॉलेस्ट इथलं इमारती वगैरे सर्व तुम्हाला दुबईमध्ये पाहावयास मिळतील। हे बघा कपड्यांचं, दुबई ही अशी जनरेट होत गेली। हे राजांचे फोटो आहेत दुबईच्या। आपण असं एंट्री करतो त्यावेळेला हे असं दिलेलं असतं। आता आपण जाणार डायरेक्ट लिफ्टकडे आणि ही लिफ्ट आपल्याला घेऊन जाणार दुबई फ्रेमच्या वरती। आपण लिफ्टमध्ये बसलेलो आहेत, फुल स्पीडला ही लिफ्ट आहे। तुम्ही पाहू शकताय किती स्पीडनी वरती चाललेली आहे ही लिफ्ट आपल्या दुबई फ्रेमच्या जे वरच्या भागाला घेऊन जाण्याकरिता। जसं जसं वरती जातोय एवढा स्पीडला जी लिफ्ट आहे ती तर मी फर्स्ट टाईम पाहतोय, एवढी फास्ट लिफ्ट आहे ती। आणि आता आपण पोहोचत आहोत वरच्या माळ्यापर्यंत दुबईमध्ये। आता आपण वरती पोचणार। हे बघा आपण पोचलेलो आहे आणि हे असं व्ह्यू आहे। इथून आपल्याला चालण्यासाठी मध्ये जागा आहे, ते खाली ग्लास आहे, पूर्ण खालचं दिसतं जे आपण दुबई फ्रेमच्या वरती एकदम वरती टॉपला आहोत आपण। आणि हे बघा ग्लासमध्ये तुम्ही पाहू शकता खाली जी पूर्ण दुबईची जिथून आपण वॉकिंग करत आलेलो ते दिसतं। याच्यामध्ये विशेष म्हणजे दुबईच्या एका बाजूला ओल्ड दुबई आणि एका बाजूला नवीन दुबई। आता ही जी पाहत आहे आपण नवीन दुबई, इथे तुम्हाला बिल्डिंग्स दिसतील, रस्ते दिसतील, सगळे सुशोभीकरण केलेले, नवीन डेव्हलप केलेली एरिया दिसेल या बाजूला। आणि तसंच जर तुम्ही दुसऱ्या बाजूला पाहायला गेलात तर तुम्हाला त्या बाजूला ओल्ड दुबई दिसेल। तिकडे तुम्हाला कन्स्ट्रक्शन वगैरे तेवढं दिसणार नाही। तुम्हाला 2 मिनटं मी आता तुम्हाला दुबईची उलटी बाजू दाखवतो, जी ओल्ड दुबई आहे, जिथं काय डेव्हलप नाही। आता इथं बघा तुम्हाला उंच उंच इमारती, रस्ते भले मोठे दिसतील। आणि हे बघा हे मध्ये लाईन, आता ही आहे ओल्ड दुबई। इकडे तुम्हाला कन्स्ट्रक्शन दिसत नाही, पाहू शकताय तुम्ही, सर्व प्लेन आहे। तुम्हाला लगेच समजेल यामध्ये फोटोमध्ये व्हिडिओमध्ये पाहून की ही ओल्ड दुबई कशी होती आणि नवीन दुबई, आणि मध्येच हे दुबई फ्रेम आहे। भविष्यामध्ये तुम्ही कधीही या, तुम्हाला डिफरन्स आहेत हे आम्हाला आमच्या जे गाईड आहेत त्यांनी सांगितल्यामुळे आम्हाला कळलेलं आहे या गोष्टी। तसेच आतमध्ये फोटो सेशनसाठी खूप सुंदर असं बनवलेलं आहे, इथेही देखील तुम्ही फोटोज काढू शकताय। हे पाहत ही आता पाहताय आपण ओल्ड दुबई किती सुंदर आहे। असं 4 माळ्यासारख्या बिल्डिंग जसे असतात तसे असं इथं उंच इमारती तुम्हाला पाहावयास मिळत नाही। हे पहा जे मधलं भाग आहे, इथे तुम्हाला फोटो सेशनसाठी त्यांनी ठेवलेलं आहे। इथं फोटोज काढू शकताय, रील बनवू शकताय तुम्ही, असं बरंच तुम्ही काय पण इथं करू शकताय।
ही पहा, ही आहे ओल्ड दुबई. इथून मला ते बुर्ज खलिफा दिसतोय. तुम्ही जर नीट पाहू शकलात तर हे बघा, बुर्ज खलिफा देखील इथून दिसतंय. तसेच इथं राजांचा फोटो पण तुम्हाला पाहू शकता. तुम्हाला जे ग्रासमध्ये कटिंग केलेलं इथं राजांचा फोटो आहे. ही ओल्ड दुबई. अशा प्रकारे तुम्हाला दुबई फ्रेमचं दाखवलेलं आहे. आता आपण पुढे इथून थोडे 1-2 रील फोटोज खेचणार आणि आपण जाणार खाली. सो कशी वाटली तुम्हाला दुबई फ्रेम? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्हाला की आम्हाला दुबई फ्रेम पाहावायची आहे किंवा नाही, ते तुम्ही पाहू शकताय. आणि ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडलं सांगा, नसेल तरी सांगा, जेणेकरून मी काय सुधारणा केली पाहिजे तेही सांगा. मी असंच तुम्हाला जसं मी फिरतो दुबईमध्ये या थायलंड जे माझे बऱ्याच कंट्रीमध्ये फिरणं चालू असतं, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. हे बघा, हे जे आहे इथून दुर्बीण आहे, तुम्ही पाहू शकता याच्यातून. नंतर इथे तुम्ही कॉईन पण टाकून तुम्ही मुलांना खेळण्यासाठी देखील आहे. सो ओल्ड दुबई पाहिली आहे आणि ही नवीन दुबई, अशा 2 प्रकारे आपण आता चाललेलो आहे. खाली जातो आहे लिफ्टमधूनच. तशाच ज्या स्पीडला वरती गेलो त्या स्पीडला आपण खाली देखील उतरत आहोत. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत खाली. किती सुंदर गार्डन आहे ते तुम्ही पाहू शकताय. आणि ह्या अशा लॉबीमधून आपल्याला बाहेर यायला मिळतं. हे आमचे ब्राह्मणे साहेब. आणि इथे ही जी स्क्रीन आहे पूर्ण, या स्क्रीनमध्ये तुम्हाला फ्युचर दुबई कशी असणार हे दाखवलेलं आहे. या दुबईमध्ये तुम्हाला समजा एअर बसेस हे दाखवलं जातो. नंतर उंच उंच इमारती, अजून काय काय यांचं डेव्हलपमेंट करणार हे बघा. आता याने प्रत्येक याच्यावर बेस हे बघा, उडणारे एअर बसेस म्हणजे टॅक्सीज, एअर टॅक्सीज ते देखील त्यांनी केलेलं आहे. इथं गार्डन्स केलेले आहेत प्रत्येक फ्लोअरला, तसं दाखवलेलं आहे. मेट्रोज दाखवलेले आहेत. म्हणजे यांची जी फ्युचर प्लॅनिंग जी आहे ते त्यांनी याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं आपण आता गाडीने जाताना वरून हवेत उडणाऱ्या गाड्या पण त्यांनी रेडी करणार आहेत भविष्यामध्ये, हेही त्याच्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दॅट इज कॉल्ड फ्युचर दुबई. सो जेवढं आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जर दुबईला भेट देत असाल तर थोडं तुम्हाला स्टडी करण्यासाठी इथं भेट द्यायला पाहिजे की नाही पाहिजे या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला समजेल आणि तुम्ही देऊ शकताय. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, नाही आवडल्यास डिसलाईक करा. जर तुम्ही याच्यात काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो ते जर वाटत असेल तर ते सांगावं. आणि ब्लॉग पाहत राहा. थँक्यू व्हेरी मच. आता हे पाहून झाल्यावर आपण परत येण्यासाठी चालू झालं. आणि इकडे ना त्या तुम्हाला जेव्हा सोविनर्स मिळतात ते सोविनर्स इकडे तुम्हाला मिळतील घेण्यासाठी. पण मी सजेस्ट केलं की इथं खूप कॉस्टली असतं, सजेशन देतो की कॉस्टली असते इकडे. तर तुम्ही इकडून न घेता तुम्ही बाहेरून तुम्ही सोविनर्स घेऊ शकता. डे टू डेमधून तुम्ही सोविनर्स घेऊ शकता. हे बघा, आता हे दुबई फ्रेमसारखं त्यांनी ग्लासमध्ये दुबई फ्रेमचं कपची जी कांडी असते ती केलेली आहे. दुबई फ्रेमचे बरेच इथं सोविनर्स आहेत, तुम्ही पाहू शकताय. इथं कॉस्टली आहे, तुम्ही त्यापेक्षा बाहेरून डे टू डेमधून घेऊ शकताय. आणि हे बघा, आता आपण आलो बाहेरला ही दुबई फ्रेम. थँक्यू व्हेरी मच गाईज.